तर सीताफळा पाडायची ना आज तर पाडू तर ये ना पिकली हा पिकत आले ना पिकत ती पाकोटी निश्चित खान टाकत आता पिकट टाकू पाडून ना हा पाहू पिकेल तर पाडू बाब्यानी पाडेल नाही तर काय मग आता वरच चढ ना तर बघू आता पाऊस पण लय पडून गेला गडमडून अजून इकडे पाऊस नाही आलेला इकडे पाणी नाही आता बघा आता उतरायला लागलाय पाणी हा बघा हे बघा कसा उतरायला लागलाय पाणी हळूहळू यायला लागलाय कारण की पाऊस आता जस्ट पडला हा बघा इकडे पाणी नाही तिथून पाणी यायला लागलाय कोंबडी पण इकडे काय चपाती खायला लागली हे बघा इकडे माठ भाजी आहे इकडे 2 पोरी आहेत गावातल्या मस्त बारीकच शाला सुट्टी का पोरी हो हा कितवीला हास तर आईने आता आकडी करायला लावले आणि इकडे वहिनी बघायला लागले सीताफळा पाडते तर आई आणि पाणी बघा कसा पडतो वरून पाऊस आहे तर सीताफळांचा सीजन आहे तर बघू तर तिथं बघा सीताफळ एक पाडला दाखव कसा पाडलास या पिकल काय दाखव हा तर ह्या बघा असा मित्रांनो सीताफळ पाडायची म्हणजे उद्यापर्यंत पिकल म्हणजे याला काय बोलतात का डोलो घडलेल ना याला डोलो घडलेल बोलतात ह्या बघा मस्त पैकी धर बाबू ठेव तो बघ तिकडे तिथं बघ वरती तर आई बघा कशी आईला हा तोच भारी आहे तोच अरे पडला तिथं पडला एक सीताफळ तिथं पण आहेत अजून तुम्हाला दाखवतो झूम करून हे बघा सीताफळा पाडायला लावली अरे पाणी जाई पाडतेस त्या कौला नको पाडू डोलं उघडलेलंच पाड आता बघा तिथं आई हात पुरवायला लागलाय पण पाणी पडतं हातावर बघा खाली पण आहेत इकडे पण आहेत अजून खाली पण रस्त्याच्या साईडला आहेत तर पोरा पलवत असतील पण बारीक हे बघा इथं पण किती बाजलेलं आहे मस्त पैकी काय इथं पण बाजलेलं आहेत तिकडे बाजलेले आहेत सीताफळ भरपूर बाजलेले आहेत आज यावर्षी गेल्या वर्षी जास्त लागलेली होती इकडे पण बघा किती लागल्यात 1 2 3 4 5 6 7 8 तर भरपूर 10 11 12 भरपूर लागल्यात सीताफळ इकडे पण हे बघा इकडे पण सीताफळ भरपूर लागल्यात मस्त पैकी कडकशे आता बाबू लागलाय सीताफळीवर चढाय माकड सारखा चढायला लागलाय कारण की गावठी पोरांना काय कशी पण चढतात पटापट बाबू भिजवल काय मैत्रिणी ते त्याचे नर बाबू पुरल राहत का नाही पुरल ना बरं बाबू ताकद कोडी काय बाबूच्यात बरं नाही ताकदच नाही ती तेवढी ते बाबू करस पण त्याला पाडतात आहे पाहिजे तिकडं पण लागलेलं आहे सीताफळ तर मी इथं बघायला लागला सीताफळ पाडतायत ते कारण की मला मी चढलो तर सीताफळीच्या एखादा फाटा बिटा तुटला त्याची मुलं ताईशी तिकडे पाडायला लागल्यात तो तिकडे पडला बघ यो तर कच्चा पाडलास यो नाही तू पाडले यो कधीचाच आहे मधार पिकल नाही एखादा चुकून बाय मिस्टेक नाही का नाही पिकायचा पिकल ना आता सीताफळांचा सीझन चालू झाला पाय ना तुझ्या नाही पाहिलं वाचतंय वालूक नाही पाहिलं कधी त्यांचे काय हा वालकाना फील का राबावर हा ना तुमचे वालका नाही का सीताफळ नाही ते रोज पाडेल की तिथे पर्यंत दे दोन्ही नाही रे सकाळी
वाली खूप पाडायला लागेल तर तुमची सुकाला की वालका आमची पण वाल किती पाडी 5-6 पाडली ना 2 ते पावर ठेवली. आता आईने तिकडे नेमलाय कच्चा आहे का त्या बस होतील ती बस आली ती बस पिकत परत उद्या पाणी परत पण- जशी पाणी पडला तो तिकडे एक आहे मोठा पण तो कसा काय पाडून कारण की मच्छर बिच्छर चावतो पाऊस आहे ना त्याच्यामुळे पाऊस पडला तर आता चला पिकत कशी टाकायची ते दाखवू तुम्हाला नाही हो, बाबू इकडे अजून चढूनच आहे ना त्या बाय दाखवायला लागलाय बाबूला सीताफळा किती काय पाडली तर किती का पाडली तर लाजली बाय लाईट तर गेले आई आता पाय पुसायला लागली मुरकुट फार चावं माझी तर. कारण की गडमडून पाऊस पडला ना तर आईचे मुरकुट चावला तर आईने वटीत घेतल्या सीताफळा पाण्याची पाडवत नाही ना ती तर बघा सीताफळा किती आणली किती काय आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणले आहेत फक्त 1 2 3 कारण की जशी आता तयार होतील ना तशी मग ती आम्ही ही करतो हे बघा तिथे ये ही दुसरी आहे एवढी आहे तर ती आता पिकट टाकायची कशी पिकट टाकायची पेंड्यात का पेंढ्यात टाकू ना 2 3 तर बघू आता आईची कशी पद्धत आहे ती पिकट टाकायची 10 ही बघा 10 एकदम 10 आई आता कसा पेंडा घेते तर दाखवू तुम्हाला कारण की त्याच्यासाठी आम्ही पेंडा वगैरे ठेवतो वटीवर तर बघा इथं पेंडा वगैरे सगळ्यासाठी कामात येतो कधी पण कुठं पण काय पण घरावर टाकायला कुठं गल्ला बिल्ला तेव्हा पण टाकायला येतो पिलवटण्या करायला वगैरे आणि तर बघा अशा प्रकारे टोपलीत ठेवायची सीताफळा अशी ठेवू ना म्हणजे ती लवकर पिकत ना अशी अशी- चुघडीत ठेवली ना हा का निस्तीच काली पडून जात म्हणजे एखादा कॉलेज परत हा आणि अशी ठेवली ना का व्यवस्थित आणि यांना मित्रांनो किडबड कधीच नाही ती विकायची असतात ना तर ती त्याला किड्या बिड्या लई सांभाळून खायला लागतात आणि ही गावठी एकदम भारी असतात ती फार्मची ती बरोबर नसते तर बघा कशी पिकट टाकली ही बघा कशी पिकट टाकली असते बाई टाकीला ना दुसरी दुसरी पण टाकलेली आणि ठेवलेल्या आहेत तर बघा आताच आम्ही दुसरी खाली खाताना दाखवला नाही दुसरी आम्ही खाली आणि नंतर मग सीताफळा पाडून म्हटलं आपले पब्लिकला पण दाखवू दे तर आता झाली असा पॅकिंग करून ठेवायचा तर आता किती दिवसात पिकतील का ते पिकतील आता फार तर 2 दिवस लागतील 2 दिवस म्हणजे गरम होय ना पेंढा हा 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 गरम तर लगेच 2 दिवसात पिकतील हम्म. तर आता आईने सीताफळा पिकट ठेवली मस्त पैकी पिकत ठेवली ती तर आईचा बघू ठिकाण कुठं आहे तर कलंगीवर ठेवशील ठेव कलंगीवर पिकतील ना बारीक बारीक पोरांचा हात पण नाही पुरायचा नाही तर पोरा कशी कच्ची बिची पण काढतात तर ठेवली अशा प्रकारे पिकट टाकायची सीताफळा मित्रांनो बघा हे झाला आमचा सीताफळा पिकवायचा झाला प्लास्टिक पण ठेवला त्याच्यावर म्हणजे काय पाहुणी बिनी चुकून पडला तर काही खराब पण नको व्हायला ती पहिले खुडली की वाटून दिली यांना सगळ्यांना हा ना आता जशी पिकत तशी पाडायला लागली म्हणजे जशी पिकली तशी पोरांना वगैरे काढून द्यायची आता मला पण काढून दिला होता तर असा होती त्यांना पोरांना दिला त्यांना आम्ही सगळ्यांनी खाली सोबत तर बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 बाय